टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गोंदिया जिल्ह्यामध्ये साधारणतः 1400च्या आसपास कृषी सेवा केंद्राचे परवाने देण्यात आलेले आहेत आणि या कृषी सेवा केंद्रामार्फत खते, बियाणे आणि औषधांची विक्री केली जाते। सद्यस्थितीमध्ये खताच्या बाबतीत शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर जी ओरड आहे, खताच्या टंचाईबाबत असेल, खताच्या बाबत लिंकिंगची कंप्लेंट असेल, तर या संदर्भाने आम्ही 2 ऑगस्टपासून मोहीम स्वरूपात तपासणी सुरू केलेली आहे। या तपासणीमध्ये आम्हाला अनेक कृषी सेवा केंद्रामध्ये अनियमितता आढळून आली। त्यात प्रामुख्याने ई-पॉस मार्फत विक्री न करता अनेक विक्रेत्यांनी ही ऑफलाईन पद्धतीने विक्री केलेली आहे। यामुळे ई-पॉसवरील साठा हा मोठ्या प्रमाणात दिसत आहे, परंतु प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावरील साठा हा विकला गेलेला आहे। तर या अनियमिततेच्या कारणामुळे आम्ही मागील आठवड्यापासून 2 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द केलेले आहेत, 25 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केलेले आहेत आणि 7 कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे। आणि ही तपासणी आमची अजूनही सुरू आहे। 100% कृषी सेवा केंद्र तपासणी करण्याचे आमची या ठिकाणी एक टार्गेट आम्ही निश्चित केलेलं आहे। तर माझं या निमित्ताने शेतकऱ्यांना हेच आव्हान राहील की कृषी विभागामार्फत वेळोवेळी प्रेसमध्ये देण्यात आलेल्या एका लिंकमार्फत आपल्याला खताचा साठा आपल्या तालुक्यामध्ये जे काही कृषी सेवा केंद्र आहे त्या कृषी सेवा केंद्रांनी आहे खताचा साठा बघायला मिळतो। त्या कृषी सेवा केंद्रामध्ये किती उपलब्धता आहे, युरिया असेल किंवा इतर आपल्या आवश्यक खते असतील ते बघावे आणि त्या ठिकाणाहून खताची खरेदी करावी। यामध्ये आपल्याला काही अडचण येत असेल, काही ठिकाणी खत देण्यास नकार देण्यात येत असेल किंवा लिंकिंगच्या काही आपल्या तक्रारी असतील, तर त्यासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक आम्ही प्रसारमाध्यमात दिलेला आहे। त्यामार्फत आपण व्हॉट्सअपद्वारे तक्रार नोंदवू शकता आणि खताची उपलब्धता आपण बघूनच खत खरेदी करण्यास जावं। सोबत आपलं आधार कार्ड घेऊन जावं आणि आधारवर खत खतवल्याशिवाय दुकानातून बाहेर पडू नये। तक्रार नंबर काय आहे? 1 मिनिट। कृषी विभागाच्या क्रमांकावर तक्रार नोंदवण्यासाठी नंबर सर्वांनी घ्यावा, 7499 25 13 43। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।